हर हर महादेव. जय श्रीराम. माझ्या कर्मवीर कथाकुंज या यूट्यूब चॅनलवरती मी पुढील कथा घेऊन आलो आहे. अशोका वाटिकेतील थरार. हनुमंतराया अशोका वाटिकेमध्ये एकसारखे थरार करत होते. त्यांनी जांबुमलीसारख्या योद्ध्याला सेनेनिशी संपवला. ही बातमी पाहता पाहता रावणास समजली. रावण तर संतापाने थरथरू लागला. त्याने ताबडतोब आपल्या योद्ध्यांना बोलवले. एकदम 5 सेनापती सरळ अशोका वाटिकेकडे जाण्यास निघाले. आपल्या सेनेसह हे 5 सेनापती अशोका वाटिकेत पोहोचले. त्यापैकी एकाचे नाव होते विरूपाक्ष, दुसरा युपाक्ष, तिसरा दुर्धर, चौथा प्रहस आणि 5वा होता भास्कर्ण. असे हे सर्व अशोका वाटिकेकडे हल्ला करण्यासाठी चालले. ते येत असताना हनुमंताने त्यांना दुरूनच पाहिले. सर्वप्रथम दुर्धर या सेनापतीने हनुमंतावर हल्ला केला. बाणांचा प्रचंड वर्षाव झाला. पूर्ण आकाश काळवंडले. पण हनुमंताने फक्त स्मित केले. एका झेपेत त्यांनी दुर्धराच्या रथावर उडी मारली आणि फक्त पायाने त्यांच्या रथाचा चक्काचूर केला. त्यांनी मारलेल्या ठोस्याने दुर्धर जागीच मृत्यू पावला. हे पाहत असतानाच विरूपाक्ष आणि युपाक्ष दोघांनीही एक साथ हल्ला केला. त्यांनी बाण, भाले, तलवारी, गदा यांनी हनुमंतावर हल्ला चढवला. हनुमंताने प्रत्युत्तर देण्यासाठी जवळच असलेले विशाल वृक्ष उपटून त्यांच्यावरती मारा चालू केला. एक प्रचंड वृक्ष घर 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 फिरवून त्याने वज्रप्रहार केला. तेव्हा मात्र दोन्ही सेनापती जागीच रक्तबंबाळ होऊन भूमीवर कोसळले. हे बघत असताना प्रगस आणि भास्कर्ण आले. यांनी असं ठरवलं, एकाच वेळी दोघांनी हल्ला करू. परंतु ते हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच हनुमंताने एक प्रचंड शिळा उचलली आणि त्यात त्यांच्या दिशेने भिरकावली. शिळेच्या आघाताने दोघेही चिरडले गेले. क्षणात 5ही सेनापती मारले गेले. त्यांच्यासोबत आलेली सेना पळून गेली. हा म्हणता ही बातमी रावणाच्या दरबारात समजली. त्या दरबारातच रावणाचा लहान पुत्र अक्षय कुमार होता. तरुण, कमी वयाचा, तेजस्वी पण पराक्रमी, धनुर्विद्येत निष्णात असणारा हा अक्षय कुमार चौताळा आपल्या 5 सेनापतींचा एक वानर युद्धात पराभव करतो ही गोष्टच त्याला मानवली नाही. मग तो आपल्या सेनेसह अशोक वाटिकेकडे धावला आणि हनुमंतावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना हनुमंताची त्याची नजरानजर झाली. हनुमंताने मनातच म्हणला, हा तरुण वीर आहे, पण युद्धासाठी तो समोर येताच दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. सुरुवातीला अक्षय कुमारने अतिशय वेगाने बाण सोडायला सुरुवात केली. काही बाण हनुमंताच्या शरीरात घुसले, काही लागले, काही तुटून पडले. त्यातून रक्त वाहू लागलं. याच्यातून हनुमंत अधिक प्रज्वलित दिसू लागला. बराच वेळ झाला दोघांमध्ये युद्ध झाले आणि अक्षय कुमारला पराक्रम दाखवण्यासाठी अवसर मिळाला. त्यांचं युद्ध पाहून देवदेवता सुद्धा प्रभावित झाल्या. अखेरीस हनुमंतांनी आकाशात उडी मारली. क्षणात अक्षय कुमार जवळ पोहोचले. त्यांचे दोन्ही पाय पकडले आणि अक्षय कुमारला घर 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 फिरवले आणि प्रचंड वेगाने जमिनीवर आपटले. भयंकर आवाज झाला. रावणाचा प्रिय पुत्र रणभूमीत पडला. त्याचे प्राण निघून गेले. लंकेत प्रचंड शोक पसरला. रावणाचा पुत्र मारला गेला हे ऐकताच सर्वजणांचा थरकाप उडाला.
सर्व लंका शोकमग्न झाली, घाबरली. पण रावणाचा क्रोध मात्र आता सीमारेषेच्या बाहेर गेला. ही बातमी रावणाच्या दरबारात पोहोचेपर्यंत मेघनाद आपल्या सैन्यानिशी बाहेर पडला आणि वानराला कैद करण्यासाठी तो धावला. इंद्रजित आपल्या सेनेसह अशोक वाटिकेत पोहोचला. हा मेघनाद तोच होता ज्याला इंद्रजित असं म्हटलं जातं, कारण इंद्रदेवाला सुद्धा त्याने हरवलं होतं, म्हणून त्याला इंद्रजित असं म्हटलं जात असे. हा मेघनाद अशोक वाटिकेत पोहोचताच दिव्य शस्त्रांचा मारा करू लागला. याला दिव्य शस्त्रांचं ज्ञान होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमंताने अनेक शिळा, वृक्ष, दगड जे मिळेल ते घेऊन प्रत्युत्तर दिले. पण काही वेळाने मेघनादाच्या लक्षात आलं की हनुमंत साधा नाही, याला ब्रह्मास्त्राने बांधावा. हनुमंताने हे स्मित केलं. मेघनादाने ब्रह्मास्त्र त्याच्यावरती सोडलं, पण हनुमंत शांत उभे राहिले. कारण त्यांना माहित होते मेघनाद हा मला इथे मारणार नाही, हा मला आपला पिता रावण याच्यासमोर उभा करेल. म्हणून ते शांत उभा राहिले असता मेघनादाच्या ब्रह्मास्त्राने योग्य कार्य केले. पटकन त्याने हनुमंताला बांधून टाकले. मनात आणले असते तर क्षणाचा विलंबही न करता हनुमंत त्यातून सुटू शकले असते. पण जय श्रीराम म्हणून हनुमंत शांत उभे राहिले आणि मग अशोका वाटिकेतून या हनुमंताला घेऊन मेघनाद युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात रावण दरबारात पोहोचला.